नमस्कार मंडळी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एक मोठं विधान केलेले आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही निश्चितच करणार आहोत अशा पद्धतीची माहिती अमरावती या ठिकाणी बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। विठ्ठल दर्शनाला गेले असताना त्यांच्या माध्यमातून जी एक महत्त्वाची माहिती किंवा विधान करण्यात आलेले आहे। आता यामध्ये नेमके शेतकरी कोणते पात्र असणार आहेत हा एक मोठा प्रश्न आहे। नेमकी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे आणि जी काही समिती गठीत केलेली आहे त्या समितीच्या अंतर्गत नेमकी जी काही बैठक असेल ती कोणत्या तारखेला केली जाईल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी मी गणेश ठाकरे, आपली सेवा YouTube चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। मंडळी ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर जे काही राज्य सरकार असेल किंवा फडणवीस सरकार असेल त्यांनी विधानसभेपूर्वी सांगितलं होतं की जर आमचं सरकार स्थापन झालं तर आम्ही सरसकट 3 लाखापर्यंत कर्जमाफी करू अशा पद्धतीचा तो आश्वासन किंवा एक निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आली होती। परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात ना अजितदादा बोले, ना एकनाथभाई शिंदे बोले, नाही मुख्यमंत्री बोले। त्यानंतर बच्चू कडू यांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भात किंवा जे काही दिव्यांग लोक असतील त्यांच्या संदर्भात एक मोठं उपोषण केलं होतं। जवळपास 7 दिवसाचं ते उपोषण होतं आणि उपोषण सोडत असताना बावनकुळे त्यांना भेटायला होते। त्यांचं उपोषण जे काही असतील ते बावनकुळे यांच्या माध्यमातून सोडवण्यात आलं होतं। त्यानंतर समिती गठीत केली जाईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आली होती। आणि आज अमरावती या ठिकाणी ते विठ्ठल दर्शनाला गेले असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल। परंतु यामध्ये जे काही उद्योगपती असतील, जे काही इन्कम टॅक्स धारक असतील त्या शेतकऱ्यांची यामध्ये कर्जमाफी केली जाणार नाही अशा पद्धतीचं उत्तर सुद्धा बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। आणि जे काही शेतकरी खरंच ज्या शेतकऱ्यांना गरज आहे, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज परतफेड करू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांची निश्चितच कर्जमाफी केली जाईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि जे काही 3 जुलै असेल त्या 3 जुलैच्या अंतर्गत जे काही बच्चू कडू असतील जवळपास 7 ते 8 आमदार सुद्धा यामध्ये या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात शेवटचा काही निर्णय असेल तो घेतला जाईल आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली जाईल अशा पद्धतीची माहिती बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र केले जातील ही एकंदरीत कर्जमाफीचा जो काही निकष असेल त्यामध्ये काय निकष लावले जातात, त्याचबरोबर जी काही कर्जमाफी असेल ती नेमकी कधी केली जाते हा एक मोठा प्रश्न आहे। किती लाखापर्यंत केली जाते हा एक मोठा प्रश्न आहे। आता याच्या संदर्भात जे काही फडणवीस असतील, त्यानंतर जे काही बावनकुळे असतील, जे काही अर्थसंकल्प सादर करणारे अजितदादा पवार असतील हा नेमका निर्णय काय घेतात, कर्जमाफीच्या संदर्भात नेमकी काय माहिती देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।